सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या मराठी यूट्यूब स्टोरी चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या स्टोरीला, जिचं नाव आहे गोंधन भाग 6. जनाला आता चंद्रभानचा ताबा घेतल्यानंतर तिजोरी हवी होती, पण आता त्या तिजोरीत काहीच नव्हतं. नुसती नावाला तिजोरी होती आणि त्याच्या चाव्या सरस्वतीकडे असायच्या. बडा घर पोकळ वासा असं काम होतं त्या चंद्रभानचं. नुसता बडेजाव करायचा, बुलेटवर फिरायचा, चांगले कपडे घालायचा, मुकादम आहे म्हणून मिशीवर ताव मारायचा. पण प्रत्यक्षात मात्र तो खूप लॉसमध्ये असायचा, तेही दरवर्षी. पण जगाला तो झालेला लॉस सांगत नव्हता कधीच. आणि त्याची मिजाज आणि रुबाबावरून वाटायचं की तो खूप श्रीमंत आहे. जनाला सुद्धा तसंच वाटायचं. पण आता तिला त्या तिजोरीचा ताबा हवा होता, सरस्वतीची जागा हवी होती. आणि चंद्रभाननं तिला थोडंसं झिडकारलं आणि जना आता गप्प आहे ते बघून चंद्रभाननं पुन्हा तिला जवळ घेतली आणि तिचा कान चावला आणि म्हणाला, ए जना, रुसलीस का? बोल, तुला काय पाहिजे? माझ्याकडून पहिली भेट म्हणून काय आणू? आणि जना म्हणाली, मला पैठणी आणा. आणि आता गावातली जत्रा येते ना, तर त्यासाठी 1000 रुपये द्या मला खर्चायला. चंद्रभान आता उठला आणि त्यानं खिशातून 1000 रुपये काढले, तिच्या हातावर टेकवले आणि म्हणाला, नक्की पैठणी आणतो. आता इतक्यात बाहेरून जनाला सासूच्या हाका ऐकायला आल्या. अगं जना, उठ उठ, अजून झोपली आहेस का? अगं, पोरांच्या शाळेची तयारी कोण करणार? शेणघाण कोण काढणार? खुराड्यात कोंबड्या ओरडायला लागल्या. तशी जना चटकन चंद्रभानपासून उठली आणि साडी घालून कोणाला काही कळू न देता स्वतःच्या खोलीकडे गेली. आणि जनाचा इतक्या दिवसांचा नाराज असलेला चेहरा चांगलाच खुलला होता. त्या एका रात्रीतच ती खूप खुश झाली होती आणि गाणं गुणगुणतच अंगावर पाणी घेतलं आणि तिनं आंघोळ केली. आणि जिथं जिथं चंद्रभाननं रात्री तिचं चुंबन घेतलं होतं, तिथे तिथे हात लावून ती गालात मादक हसायची. आणि आजही तिनं नवी साडी घातली आणि निश्चय केला की सरस्वती जेव्हा इथे परत येईल ना, तेव्हा सगळं बदललेलं असेल आणि त्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असतील आणि चंद्रभानच्या शेजारची जागासुद्धा माझीच असणार. मग जनानं आता न्याहारी केली, मुलांनासुद्धा डबे दिले आणि शाळेत पाठवलं. आणि पुन्हा चंद्रभानच्या शेजारी त्याला जेवण वाढून गालात हसत बसली. मग त्यानं एक घास घेतला आणि तिला चारला. तिनंसुद्धा इकडे तिकडे बघत सासूचा डोळा चुकवून तो घास खाल्ला आणि तिनंही त्याला घास भरवला.
आणि चंद्रभान बुलेटला किक मारून खुश होऊन निघून गेला. मग पुष्पा, सरस्वतीची तिसरीतली मुलगी, शाळेत गेली होती. आता गावात जत्रा येणार म्हणून सगळी मुलं खुश होती आणि एकटी पुष्पाच घाबरायला लागली. आणि वर्षातून एकदा या गावात भरणारी ही जत्रा तिला नको वाटायची. जत्रेमध्ये पाळणे असायचे, खेळणी असायची, खाऊ असायचा, किती काय काय असायचं. आणि मुलांना तर खूप धमाल वाटायची. तेवढे 2-3 दिवस. पण एवढे 2-3 दिवस मात्र पुष्पाच्या जीवावर यायचे. कारण दरवर्षी जत्रेत गोंधन काढणारी बाई यायची आणि पुष्पाला गोंधन काढायला आवडत नसायचं. पुष्पा गोरी होती, छान टवटवीत चेहऱ्याची होती आणि तिला तिच्या त्या गोऱ्या गोमट्या चेहऱ्यावर तो काळा टिकला डागासारखा दिसायचा आणि नको असायचा. पण तिच्या सोबतच्या मैत्रिणींच्या प्रत्येकीच्या कपाळावर गोंधनाची टिकली असायची. तिच्या आईच्या, चुलतीच्या, आजीच्या आणि सगळ्याच बायकांच्या कपाळावर, हातावर गोंधन असायचं. पूर्वीच्या काळी स्त्रिया खूप गोंधन काढायच्या आणि ती एक पद्धतच होती. पुष्पाला मात्र ते नको वाटत होतं. आणि ती दरवर्षी ते सगळं टाळायची आणि एकदा का जत्रा संपली की मग ती निवांत राहायची वर्षभर. आता यावर्षी पुन्हा पुष्पा काळजीत पडली जत्रा येणार म्हणून आणि आपली आई सरस्वती कधी तिच्या माहेरावरून परत येईल याची वाट बघत होती. आणि इकडे भर दुपारीच आता जनानं सासूकडून ती चावी मागून घेतली आणि सासू म्हणाली, जना तुला कशाला चावी पाहिजे गं? जना म्हणाली, आत्या आता सरस्वतीताई इथे नाही तर माझ्याकडे चावी का दिली नाही त्यांनी जाताना? तुमच्याकडे का दिली? तसा सासूला राग आला आणि ती म्हणाली, असं का? अगं तुझं काय आहे इथे? तर जनाला राग आला आणि म्हणाली, बघाच आता, फक्त मी या चावीची मालकीण नाही तर या घराची, या तिजोरीची आणि चंद्रभानची मालकीणसुद्धा होऊन दाखवणारच, असा जनानं ठाम निश्चय केला. आणि दुसऱ्या दिवशी आता सरस्वती माहेरहून निरोप घेऊन निघाली आणि जाताना माझ्या नवऱ्याला हे आवडतं, माझ्या नवऱ्याला ते आवडतं, आई तुझ्या हातचे धपाटे त्यांना लय आवडतात, मला 10-12 धपाटे करून दे, असं म्हणून तिनं धपाटेसुद्धा करून घेतले चंद्रभानसाठी. आणि माहेरावरून तिनं काही बाई पिशवीत भरत होती तिच्या संसारासाठी. पण आता तिला माहीत नव्हतं की सासरे आल्यानंतर तिच्या वाट्याला काय वाढून ठेवलं आहे. जी तिचा संसार म्हणून ती येत होती तो संसार आता तिचा राहिला होता का? तो नवरा तिचा राहिला होता का? आणि ती आनंदात निघाली होती तिच्या सासरी.